शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षक नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबरबातमध्ये। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली। एका भरधाव सिमेंट मिक्सरने प्रवाशांनी भरलेल्या काळी पिवळी इको टॅक्सीला समोरासमोर जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। हा अपघात इतका भयानक होता की धडक बसल्यानंतर इको कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। सिमेंट मिक्सरच्या प्रचंड वेगामुळे कारचा पूर्णपणे चक्काचूर होऊन तिचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात नवनवीन घोटाळे समोर येत आहेत। शेतकऱ्यांसह इतरांना दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे। या संदर्भातील गुन्हे शेवगाव व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहेत। समर्थ ग्रुप ऑफ कंपनीज समर्थ क्रॉप केअर या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप आहे। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलीस निरीक्षक करत आहेत, तर त्यांनी या कंपनीचा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळी याला अटक केली आहे। अहिल्यानगर शहरातील चांदणी चौक परिसरात प्रवासादरम्यान महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैशाली राजू धुमाळ या ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या। त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या एका महिलेने संधी साधून त्यांच्या पिशवीतून सुमारे 4.5 तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 8.5 ग्रामचे झुंबर, 5 ग्रामचे कानातील वेल, 3 ग्रामची सोन्याची अंगठी तसेच 19 भाराचे चांदीचे चेन असा एकूण अंदाजे 1,65,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। या प्रकरणी वैशाली धुमाळ यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून सोजर शिवाजी काळंगे या महिलेविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धा ही मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग नोंदवला होता, तर सर्व सामन्यांमध्ये अतितटीची लढत पाहायला मिळाली आणि खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली। या स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रभाग समिती कार्यालय 2 व 3 यांच्यात अतितटीची लढत झाली, ज्यामध्ये प्रभाग समिती कार्यालय 2 ने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रशासकीय कार्यालय व घनकचरा विभाग यांच्यात रोमांचक सामना रंगला, ज्यात घनकचरा विभागाने विजय मिळवत फायनल मध्ये धडक मारली। अंतिम सामना घनकचरा विभाग व प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 2 यांच्यात रंगला, तर या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घनकचरा विभागाने विजेतेपद पटकावले, तर प्रभाग समिती क्रमांक 2 हा संघ उपविजेता ठरला। वडगाव गुप्ता परिसरातील कुलस्वामिनी नगर उघडमळा येथे भर दिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने लंपास केलेत। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार निसार सलीम शेख हे कामानिमित्त घराबाहेर गेले असताना शनिवारी दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे लोखंडी गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाट फोडून 50,000 रुपयांची रोकड आणि सुमारे 80,000 रुपये किमतीचे 8.5 ग्रामचे सोन्याचे दागिने असा एकूण 1,30,000 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच निसार शेख यांनी MIDC पोलिसांकडे फिर्याद दिली आणि त्यानुसार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।